जय हिंद जय महाराष्ट्र। आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण जे ग्रामीण भागातलं देवस्थान आहे आई रेणुका देवी जे संस्थान आहे आणि ते संस्थान म्हणजे गोदरी गाव येथे आहे आणि गोदरी गावामध्ये येत असताना या मंदिर संस्थानाला भेट दिलेली श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ स्वर्गीय तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा या शाळेच्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जे शिबिर या ठिकाणी घेतलं जात आहे। 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत हे शिबिर आहे। संस्थांवरती या विद्यार्थ्यांनी श्रमदान करतायत। श्रमदान हे अतिशय महत्वाचं आहे, कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी ते कामा पडणार आहे। कारण त्यांचे जे गुरुजन वर्ग आहे ते गुरुजन वर्ग कशा पद्धतीनं त्यांना संस्काराचे धडे या ठिकाणी देत आहेत। या शिबिराच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी काम करताना दिसलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण हितगुज करणार आहोत की काय आहे हे श्रमदान, ही काय आहे नेमकं। आम्ही एसपीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी कडून संग्रहित हा श्रमसंस्कार शिबिर आहे। NSS चा कॅम्प आहे। इथे आम्ही 15 फेब्रुवारी पासून ते आजपर्यंत रोज थोडंफार श्रमसंस्कार शिबिर म्हणजे त्यातून आम्ही श्रमदान करतो आणि तितकंच आम्हाला शिकायला मिळतंय, आनंद मिळतो हे करून। काहीतरी आपल्याकडून घडतंय, थोडंफार मदत घडतेय आणि थोडी श्रमाची सवय लागतेय, आनंद आहे। काम करतोय ते वाया जाणार नाही, कुठे ना कुठे भविष्यात आम्हाला हे काम येणारच आहे, वाया थोडी जाणार आहे। त्याच्यामुळे हे म्हणजे आम्ही करतोय याचा आनंद आहे। पण आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात। प्रयत्न करत राहू सर। आता मित्रांनो, शालेय विद्यार्थिनी आहेत, कारण जीवनामध्ये या ठिकाणी शिक्षण घेत असताना कशा पद्धतीनं शिक्षण घ्यावं आणि आपलं ध्येय कसं गाठावं हा प्रयत्न या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून राबवला जातोय। तर आज ह्या ठिकाणी जे शिबिर आपण घेण्याचं जे आयोजन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार। नमस्कार, आम्ही राष्ट्रसंत गाडगेबाबा संलग्नित असलेलं महाविद्यालय म्हणजे SPM महाविद्यालय चिखली येथील हे विद्यार्थी घेऊन आलेले आहोत। 75 विद्यार्थी इथे दररोज श्रमसंस्काराचे धडे गिरवताना तुम्हाला दिसतील। या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं श्रमसंस्कार कसे व्हावे या दृष्टिकोनातून हे आमचे प्रयत्न आहेत आणि गेल्या 8 दिवसापासून 7 दिवसापासून आम्ही इथं शोषखड्डे असतील, या मंदिर परिसराची स्वच्छता असेल आणि आणखी सगळे काही कामं असतील, जे कामं भविष्यात या विद्यार्थ्यांना एक खऱ्या अर्थानं चांगला नागरिक बनवण्याच्या दृष्टिकोनातून कसं घडवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही इथं धडे त्यांना गिरवत आहोत। विद्यार्थी सुद्धा खूप आनंदी आहेत, कारण की त्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या या श्रमसंस्कारामध्ये सहभाग नोंदवून आपलं इथं काम करण्याचा ते त्यांनी मानस निर्माण केलेला आहे आणि दररोज सकाळी अगदी 6 वाजतापासून सगळं त्यांचं रुटीन चालू होऊन संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचं रुटीन चालू राहते। या श्रमसंस्कार शिबिरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे या वर्षीची थीम आपली शाश्वत युवा पाणलोट क्षेत्र असा हे आहे की पाणलोट म्हणजे पाणी जिरवा अडवा पाणी जिरवा या संदर्भात ही आपण थीम आहे। त्याच अनुषंगाने आपण काही बंधारे सुद्धा इथं मांडण्याचा मानस होता, परंतु वेळ आपल्याला कमी मिळाला। त्या अनुषंगाने आपण फक्त इथं जे काही शोषखड्डे आहेत आणि पाणलोट व्यवस्थापनाच्या संदर्भात थोडे काही खोदकाम आहे ते इथं आपण करून घेतलं। निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे संपूर्ण जे काही आपण हे श्रमसंस्कार यांच्यावर घडून आणले हे यांच्या भविष्यातील उज्ज्वलतेसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल। आम्हाला खूप आनंद होत आहे। मी प्राध्यापक बाळकृष्ण इंगळे आणि माझे सहकारी प्राध्यापक महाजन सर आणि आमचे जे काही प्राचार्य आहेत हे प्राचार्य डॉक्टर गव्हाणे सर आणि सोबतच आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, सोबत सचिव प्रेमराजजी भाला आणि संपूर्ण संचालक मंडळ यांच्या संपूर्ण लोकांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये या कॅम्पचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद आम्ही व्यक्त करतो या संस्थांचे अध्यक्ष माननीय हनुमंतजी भवर, सोबत सचिव अशोक भाऊ परियार, सोबतच आपले माजी सरपंच भारत भाऊ जोगदंड यांचे मनापासून इथं आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला हे गाव
दत्तक ग्राम म्हणून इथं दिलेला आहे आणि या गावचा विकास आमच्या परीनं का होईना कसा करता येईल, या लोकांवर, या इथल्या विद्यार्थ्यांवर कसे संस्कार काढता येतील, टाकता येतील, याचीच आम्ही संपूर्ण अगदी 7 दिवसापासून आमची प्रचिती चालू आहे. आम्हाला खूप छान वाटलं या लोकांचं सगळं प्रेम पाहून. त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून इथं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर, या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना धडे देण्याचं काम या ठिकाणी कॉलेज करते आणि त्यामध्ये कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा प्रयत्न आपलं कॉलेज करते. त्याबद्दल काय सांगणार? तर आपले जे संपूर्ण महामानव आहेत, जसं आपण म्हणूया, खरं तर NSS ची जी स्थापनाच निर्माण झालेली आहे ती महात्मा गांधीजींच्या 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या पासूनच या ठिकाणी ही स्थापनेचा मुख्य उद्देशच तो आहे की श्रमाचे संस्कार हे युवकांवर तयार केले जावेत आणि त्यांना ग्रामीण जीवनाची सवय लागावी, या अनुषंगानं या ठिकाणी अशा पद्धतीचे उपक्रम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात आणि त्यातलाच हा एक NSSचा भाग आहे. आणि त्यामुळे गावातील किंवा समाजातील जे लोक आहेत त्यांना अशा पद्धतीनं शिक्षणाचे, मग ते श्रमाचे असतील किंवा स्वच्छतेचे असतील, हे धडे देण्याचं काम जसं गाडगेबाबाजींनी या ठिकाणी केलं की अगोदर गाव साफ करायचं आणि त्याच्यानंतर आपण जेवण करायचं किंवा त्यातून आपल्याला आपलं काम, त्यांना त्यांच्या मनातील घाण ही साफ करण्याचं काम केलं. तर तेच काम आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अगोदर श्रमाचा संस्कार त्यांच्यावर घडवून आणतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मनातील जे अंधश्रद्धा निर्मूलन असेल अशा पद्धतीचे विविध जे बौद्धिक कार्यक्रम आहे ते देऊन त्यांच्या मनातील घाण दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. या महाविद्यालयाने आतापर्यंत अनेक ठिकाणी, मग गोदरी गाव असेल, त्याच्यानंतर पळस सपकाळ असेल, मकरजोळ खंडाळा असेल, अशा विविध गावांमध्ये, कोलारा असेल, या गावांमध्ये अशा पद्धतीचे पाणलोट क्षेत्राच्या अंतर्गत छोटे छोटे बंधारे घालून त्या ठिकाणी पाणी अडवण्याचा आतापर्यंत उपक्रम गेलेला आहे. मी जवळपास या गाव, म्हणजे आत्ताही या गावाच्या संदर्भात सांगायचं झालं तर या गावामध्ये या अगोदर 25 वर्षाच्या अगोदर आम्ही कॅम्प घेतला होता. त्यावेळेला मंदिराचा परिसर एवढा स्वच्छ नव्हता किंवा एवढा चांगला, म्हणजे जो डेव्हलप आता झालेला आहे तेवढा डेव्हलप नव्हता. परंतु त्याही वेळेला आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम, लोकांशी संवाद साधण्याचं काम त्याही वेळेला केलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी ही सेवा करण्याची जी संधी सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच आणि गावकऱ्यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी या महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मित्रांनो, हे श्रमसंस्कार शिबिर आहे, कारण की श्रमसंस्कार शिबिर म्हटल्यानंतर सर्वच गोष्टी या श्रमसंस्कार शिबिरामध्ये या ठिकाणी शिकवल्या जात आहेत, जेणेकरून या ठिकाणी आपण जीवनामध्ये या ठिकाणी कसं पुढे जावं, जीवनामध्ये कशा कशा पद्धतीच्या ज्या कलाटण्या येत आहेत त्या कलाटण्याचा समोर या ठिकाणी कसा सामोरा करावा, हा प्रयत्न या ठिकाणी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राबवला जातोय. खूप या ठिकाणी पुढील भावी वाटचालीस विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या गुरुजनांचे खरंच आभार मानावे तितके कमी आहे, कारण की हे जे श्रमसंस्कार शिबिर आहे त्या शिबिराला एक कुठेतरी एक आपला जीवनातील या ठिकाणी ज्ञान देण्याच्या माध्यमातून जो खारीचा जो वाटा असतो तो वाटा वाटण्याचं काम हा जे गुरुजन वर्ग या ठिकाणी करत आहे. हे सर्व क्षणचित्र गोदरी गावामधील आपण श्री रेणुका देवी संस्थांमध्ये या ठिकाणी टिपतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.